नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. आजच्या बिझनेस बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या खिशावर थेट परिणाम करणाऱ्या मोठ्या बातम्या. 1 एप्रिलपासून बदलणारे नियम, महागाईवर सरकारचा मोठा निर्णय, ऊर्जा सुरक्षेसाठी भारताची नवी रणनीती, सोन्या चांदीचा बदलता कल आणि 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट. चला सुरुवात करूया मोठ्या बातमीपासून. मार्च महिना संपत आला आहे आणि नेहमीप्रमाणे नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देशात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. 1 एप्रिल 2026 पासून तुमच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक नियम हे बदलणार आहेत. हे बदल फक्त कागदोपत्री नाहीत, तर थेट तुमच्या खर्चावर परिणाम करणारे आहेत. गॅस सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत, आयकरापासून रेल्वेपर्यंत सगळीकडे हे बदल दिसून येणार आहेत. म्हणूनच या सर्व बदलांची माहिती आधीच असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता पाहूया सविस्तरपणे. सर्वप्रथम बोलूया LPG आणि इंधन दराबद्दल. दर महिन्याच्या पहिल्या दिवशीप्रमाणे 1 एप्रिलला देखील गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो. सध्या जागतिक बाजारात अस्थिरता ही दिसून येत आहे. विशेषतः पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार हे होत आहे. याचा थेट परिणाम LPG वर देखील होत आहे. जर दर वाढले तर घरगुती बजेट हे बिघडू शकतं आणि जर दर कमी झाले तर थोडा दिलासा हा मिळू शकतो. पण फक्त LPG नाही, ATF म्हणजेच विमानाचं इंधन, CNG आणि PNG यांच्या किमतीमध्ये देखील बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम कुठे होणार? प्रवास महाग होतो, वाहतूक खर्च वाढतो आणि शेवटी महागाई ही वाढते. म्हणजेच इंधन दर हा एक असा घटक आहे जो संपूर्ण अर्थव्यवस्थेला हलवू शकतो आणि म्हणूनच 1 एप्रिलचे दर हे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आता पुढे पाहूया या आयकरातील मोठा बदल. 1 एप्रिलपासून नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हा लागू होणार आहे. हा बदल साधा नाही तर संपूर्ण कर प्रणालीत बदल करणारा आहे. 1961 पासून चालत आलेला कायदा आता बदलला जाणार आहे. सरकारचा उद्देश आहे की कर प्रणाली ही सोपी व्हावी, डिजिटल व्हावी, तसेच पारदर्शक व्हावी. नवीन कायद्यानुसार काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. फॉर्म 16 आणि फॉर्म 16A यांचे स्वरूप हे पूर्णपणे बदलले जाणार आहे. यामुळे करदात्यांना माहिती समजायला सोपी जाईल आणि फायलिंग ही प्रक्रिया वेगाने होईल. यामुळे चुका देखील कमी होणार आहेत. तसेच डिजिटल सिस्टीम ही अधिक मजबूत होणार आहे. म्हणजेच कर भरणं आता अधिक सोपं होणार आहे. पण यासाठी नागरिकांनी देखील अपडेट राहणं आवश्यक आहे. आता थोडंसं वळूया बँकिंग क्षेत्राकडे, कारण इथे देखील मोठे बदल हे होणार आहेत. HDFC बँक, PNB बँक, बंधन बँक या प्रमुख बँकांनी ATM व्यवहाराबाबत नियम हे बदलले आहेत. 1 एप्रिलपासून हे सर्व नियम लागू होणार आहेत. फ्री ट्रान्झॅक्शनची मर्यादा कमी होऊ शकते आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी हे शुल्क लागू होऊ शकते. हे शुल्क किती असू शकतं? सुमारे 23 रुपये. आता विचार करा, जर तुम्ही वारंवार ATM वापरत असाल तर महिन्याच्या शेवटी हा खर्च वाढू शकतो. आणखी एक महत्त्वाचा बदल, UPI द्वारे ATM मधून पैसे काढले तर ते फ्री लिमिटमध्ये मोजले जाणार आहेत. म्हणजेच डिजिटल व्यवहार असला तरी मर्यादा ही लागू राहणार आहे. म्हणूनच ग्राहकांनी सावध राहणं हे गरजेचं आहे. आता पुढचा मोठा विषय पॅन कार्ड संबंधित. सरकारने पॅन कार्ड संबंधितचे नियम अधिक कडक केले आहेत. आता फक्त आधार कार्ड हे पुरेसे राहणार नाही, तर इतर कागदपत्रांची देखील आवश्यकता असणार आहे. जर माहिती चुकीची दिली तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे, फसवणूक रोखणे आणि व्यवहार हे पारदर्शक करणे. आता रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. तिकीट दर रद्द करण्याचे नियम हे बदलले आहेत. आता तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी तिकीट रद्द केलं तर कोणताही रिफंड हा मिळणार नाही. 8 ते 24 तासादरम्यान 50% कपात, 24 ते 72 तासाआधी 25% कपात. म्हणजेच शेवटच्या क्षणी प्लॅन बदलला तर मोठे नुकसान हे होऊ शकते. म्हणूनच आधीच नियोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे होते 1 एप्रिलपासूनचे मोठे बदल. थोडक्यात नियम बदलत आहे आणि त्यासोबत तुमचं आर्थिक नियोजन देखील बदलायला हवं. आता पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. महागाई हा एक असा विषय आहे जो प्रत्येकाच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. तुमच्या घर खर्चापासून तुमच्या बचतीपर्यंत, तुमच्या गुंतवणुकीपर्यंत ही महागाई परिणाम करते. आणि याच महागाईबाबत भारत सरकारने एक मोठा आणि दीर्घकालीन निर्णय हा घेतला आहे. सरकारने पुढील 5 वर्षासाठी म्हणजेच एप्रिल 2026 ते मार्च 2031 या कालावधीसाठी महागाईचा लक्ष्य दर हा 4% ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय साधा नाही, हा देशाच्या आर्थिक दिशेचा रोडमॅप आहे. या निर्णयानुसार 4% हा मध्यवर्ती लक्ष्य असेल आणि 2 ते 6% ही सहनशील मर्यादा असेल.
म्हणजेच महागाई 2% खाली गेली तर अर्थव्यवस्था मंदवल्याचे संकेत आणि 6 वर गेली तर ती धोक्याची घंटा. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे लक्ष कडक नाही तर लवचिक आहे. यालाच फ्लेक्सिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग असं म्हणतात. आता प्रश्न असा पडतो की महागाई नियंत्रणात ठेवणं इतकं महत्त्वाचं का आहे? भाजीपाला महाग झाला, इंधन महाग झालं, दूध, धान्य आणि भाडं हे सगळंच महाग झालं तर काय होतं? तुमचा मासिक खर्च वाढतो. तुमचं उत्पन्न तेवढ्या वेगाने वाढत नाही. म्हणजेच तुमची खरेदीची क्षमता देखील कमी होते. यालाच क्रयशक्ती कमी होणं असं म्हणतात. आणि म्हणूनच महागाई नियंत्रणात ठेवणं म्हणजे सामान्य माणसांच्या जीवनमानाचं संरक्षण करणं हे आहे. आता पाहूया या सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोण निभावतं. देशाची केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. RBIच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजेच MPC ही समिती ठरवते की रेपो रेट हा किती असणार. रेपो रेट म्हणजे ज्या दराने RBI बँकांना कर्ज देते. जर महागाई वाढली तर RBI काय करते? रेपो रेट वाढवते. यामुळे काय होतं? कर्ज महाग होतं, लोक कमी कर्ज घेतात, खर्च कमी होतो आणि यामुळे महागाई देखील कमी होते. पण या उलट परिस्थितीत जर अर्थव्यवस्था मंदावली तर RBI व्याजदर कमी करते. यामुळे कर्ज स्वस्त होतं, लोक जास्त खर्च करतात आणि व्यवसाय वाढवतो. म्हणजेच RBI महागाई आणि वाढ या दोन्हीमध्ये संतुलन राखते. भारताने 2016 मध्ये FIT ही प्रणाली स्वीकारली. तेव्हापासून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी एक स्पष्ट फ्रेमवर्क तयार करण्यात आली. 2021 मध्ये हेच लक्ष कायम ठेवण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा या धोरणावर शिक्कामोर्तब झाला आहे. याचा अर्थ काय? सरकारला या प्रणालीवर विश्वास आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये महागाईचा दर हा सुमारे 3.21% इतका होता. हा दर 4% लक्ष्याच्या जवळपास आहे. जरी मागील महिन्यात तुलनेने थोडी वाढ झाली असली तरी देखील अजूनही महागाई नियंत्रणात आहे. म्हणजे अर्थव्यवस्था सध्या स्थिर आहे. पण सगळं काही इतकं सोपं नाही. जागतिक परिस्थिती खूप वेगाने बदलत आहे. पश्चिम आशियातील तणाव, कच्च्या तेलाच्या किमती, पुरवठा साखळीतील अडचणी हे सर्व घटक महागाईवर दबाव टाकू शकतात. म्हणूनच कठोर लक्ष ठेवण्याऐवजी लवचिक लक्ष हे अधिक उपयुक्त ठरते. आता गुंतवणूकदाराच्या दृष्टीने पाहूया. स्थिर महागाई म्हणजे स्थिर अर्थव्यवस्था आणि स्थिर अर्थव्यवस्था म्हणजे गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण. विशेषतः परदेशी गुंतवणूकदार ते नेहमी शोधतात स्थिरता, स्पष्ट धोरण आणि विश्वास. हा निर्णय त्यांना स्पष्ट संदेश देतो. भारताची अर्थव्यवस्था नियंत्रित आणि स्थिर आहे. काही अर्थतज्ञ सांगतात भारतासारख्या देशासाठी 4% हा दर संतुलित आहे. तो खूप कमी देखील नाही ज्यामुळे वाढ थांबेल आणि खूप जास्तही नाही ज्यामुळे महागाई नियंत्रणाबाहेर जाईल. म्हणजेच वाढ आणि स्थिरता दोन्ही साध्य करता येतं. या निर्णयाचा तुमच्यावर काय परिणाम होणार? घर खर्च स्थिर राहण्यास मदत होईल. व्याजदर नियंत्रित राहण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी चांगलं वातावरण निर्माण होऊ शकतं. थोडक्यात हा निर्णय फक्त आर्थिक नाही तर तुमच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेला आहे आणि म्हणूनच महागाईचा हा 4% फॉर्म्युला पुढील 5 वर्षासाठी तुमच्या खिशाचा गेम चेंजर ठरू शकतो. चला आता पुढच्या मोठ्या बातमीकडे वळूया. पश्चिम आशियातील तणाव हा वाढला आहे. होर्मुझ समुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची मार्गिका आहे. जगातील 20% तेल इथून जातं आणि भारत यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर भारताने मोठा निर्णय हा घेतला आहे. भारताने इराणकडून LPG खरेदी केली आहे. अनेक वर्षानंतर हा व्यवहार झाला आहे. याचं कारण काय? पुरवठा कमी झाला आहे. मार्चमध्ये LPG आयात 50% पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने देखील काही निर्बंध सैल केले आहे आणि याचा फायदा भारतासारख्या देशांना झाला आहे. हा निर्णय फक्त खरेदी नाही तर एक रणनीती आहे ऊर्जा सुरक्षिततेसाठी. आता पुढे पाहूया बुलियन मार्केट. सोनं आणि चांदी सध्या अस्थिर आहेत. सोनं 1,59,000 ते 1,60,000 यामध्ये व्यवहार करत आहे तर चांदी 2,60,000 ते 2,70,000 या दरम्यान व्यवहार करत आहे. यांच्या दरामध्ये घसरण झाली कारण तणाव कमी, डॉलर मजबूत झाला. यामुळे यांच्या घसरात चढ उतार हा होत आहे. पुढे काय? तणाव वाढला तर तेजी येऊ शकते, नाहीतर दबाव हा कायम राहू शकतो. आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. केंद्र सरकार कर्मचारी आणि निवृत्तधारकांसाठी मोठी अपडेट ही समोर आली आहे. 8वा वेतन आयोग. देशातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्या नजरा सध्या या एका गोष्टीवर खिळल्या आहेत. पगार किती वाढणार आणि कधी वाढणार? सर्वप्रथम केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाची अधिकृतपणे स्थापना केली. या आयोगाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. पगार, भत्ते आणि पेन्शन याबाबतच्या शिफारशी करण्यात आल्या. आयोगाला
18 महिन्याचा कालावधी हा देण्यात आला. म्हणजेच अंतिम अहवाल हा 2026च्या शेवटी येणार किंवा 2027च्या सुरुवातीला तो येऊ शकतो. पण हा फक्त वेळेचा मुद्दा नाही, यामागे एक मोठी प्रक्रिया सुरू आहे. सरकारने माय गव्हर्नमेंट पोर्टलवर प्रश्नावली जारी केली आहे. यामध्ये कर्मचारी, संघटना, मंत्रालय, राज्य सरकारे आणि सामान्य नागरिक यांच्याकडून अभिप्राय मागवले जात आहेत. याचा अर्थ काय? हा वेतन आयोग फक्त वरून ठरवला जाणार नाही, तर ग्राउंड रियालिटी लक्षात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंमलबजावणी. कागदोपत्री पाहता हा नवीन वेतन कायदा हा 1 जानेवारी 2026 पासून लागू झाल्याचं मानलं जाईल. पण प्रत्यक्षात पगार हा उशिरा मिळण्याची शक्यता आहे. याचं कारण आयोगाचा अहवाल उशिरा येणार आहे आणि यानंतर सरकारला तो मंजूर करून अंमलबजावणी करावी लागेल. यामुळे वाढीव पगार हा बहुधा 2026च्या शेवटी किंवा 2026-27 या आर्थिक वर्षात मिळू शकतो. आणि आता इथेच एक मोठा फायदा देखील आहे, एरियर्स. जरी पगार उशिरा मिळाला तरी तो 1 जानेवारी 2026 पासून लागू मानला जाईल. म्हणजेच त्या कालावधीतील फरक कर्मचाऱ्यांना एरियस स्वरूपात मिळेल. याचा अर्थ कर्मचाऱ्यांना एक रकमी मोठी रक्कम ही त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा आर्थिक दिलासा ठरू शकतो. आता सर्वात चर्चेचा विषय म्हणजे पगारवाढ किती होणार. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आली नाही. तज्ज्ञांचा अंदाज सांगतो की फिट मॅट फॅक्टर या द्वारे हा पगार हा ठरवला जाणार आहे. जर फिटमॅन फॅक्टर हा वाढला तर मूलभूत पगारात चांगली वाढ ही होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते मध्यम ते चांगली वाढ ही अपेक्षित आहे. पण सरकारसमोर काही आव्हाने देखील आहेत. राजकोषीय तूट, महागाई आणि खर्चाचा ताण या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निर्णय हा घेतला जाणार आहे. म्हणजे सरकारला संतुलन राखावं लागणार आहे. कर्मचाऱ्यांना दिलासा आणि अर्थव्यवस्थेवर ताण या दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागणार आहेत. आता या निर्णयाचा व्यापक परिणाम पाहूया. जर पगार वाढला तर खर्च वाढेल, खर्च वाढला तर मागणी वाढेल, मागणी वाढली तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पण त्याच वेळी महागाई वाढण्याचा हा धोका देखील यावेळी निर्माण होतो. म्हणूनच वेतन आयोग हा फक्त कर्मचारी मुद्दा नाही, तो संपूर्ण अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. निवृत्तधारकांसाठी देखील ही मोठी बातमी आहे, कारण त्यांच्या पेन्शनमध्ये देखील त्याच प्रमाणात वाढ ही होणार आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि जीवनमान हे सुधारणार. एकूणच 8वा वेतन आयोग हा टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे. अंतिम लाभ मिळवण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली, पण एक गोष्ट स्पष्ट आहे, पगारवाढ आणि एरियर्स हे दोन्ही स्वरूपात मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आता शेवटी आजच्या बुलेटिनमधून एक गोष्ट स्पष्ट होत आहे, नियम बदलत आहे, जागतिक परिस्थिती देखील बदलत आहे आणि अर्थव्यवस्था सतत गतिमान होत आहे. अशावेळी माहिती हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. ज्याच्याकडे योग्य माहिती आहे तोच योग्य निर्णय घेऊ शकतो. म्हणून अपडेट राहा, सजग राहा आणि आर्थिक नियोजन करताना व्यवस्थित राहा. आजचा बिझनेस अपडेट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.